बिलामचे डोळे उघडले, त्याला बोध केला की तू इतर लोकांना शाप देऊ नको. पण धनाच्या लोभापायी तो एवढा हरी गेला होता की तो गेला त्या माउंटनवर शाप देण्यासाठी. परंतु आपल्या प्रभूने काय केलं, त्या शापाचे शब्द ब्लेसिंग मध्ये बदलले. जर तुमच्यासाठी ब्लेसिंग आहे तर तुमच्यावर शाप चालणार नाही. तर तुम्हासाठी ब्लेसिंग गॉडचा तुम्हाला शापित ठरू शकत नाही कोण. जर तुम्हाला गॉडनी ब्लेसिंग द्यायचं ठरवले तर तुमचा ब्लेसिंग कोणी काढून घेणार नाही. तर तुमचा ब्लेसिंग हा तुमच्यासाठीचे, कारण त्या लोकांसाठी आशीर्वाद प्रियांनो. मग पिला भविष्य तक्ता असो, प्रॉफिट संतुष्ट असो, देवने मुखामध्ये एक ब्लेसिंगचे शब्द भरले आणि ते ब्लेसिंगचे शब्द इतर लोकांसाठी प्रियांनो ब्लेसिंगचं कारण ठरलं. कधी पण वचन स्पष्ट सांगतं की देवाने तुम्हाला आशीर्वादासाठी निवडले, द ब्लेसिंग चाइल्ड प्रियांनो. त्यामुळे देवाचा प्रियांनो, देव तुम्हाला फक्त ब्लेसिंग देतो, तो तुम्हाला आशीर्वाद देतो. तुमच्या शत्रूची वाटचाल किंवा कुठला शाप चालत नाही. का प्रियांनो, कारण तुम्ही अब्रामची संतान आहात, तुम्ही विश्वासी संतान आहात, तुम्ही याकोबची संतान आहात आणि याकोबच्या वंशावळीसाठी देवाकडनं एक ब्लेसिंग आहे माझ्या भाऊ आणि बहिणींनो. म्हणून प्रियांनो, आपण नेहमी प्रियांनो देवाच्या मार्गात चालत असताना भक्तिभावाचा आपण जीवन जगतो. देवातले श्रम कधी आमचे व्यर्थ जात नाही प्रियांनो. मी सकाळीच एक आर्टिकल वाचले प्रियांनो, त्यात छान बोध केला होता की प्रभू मधले श्रम तुमचे कधी व्यर्थ जात नाही. तुम्ही आज देवाला वेळ देता, हा सुद्धा वेळ फार महत्वाचा आहे. अनेक लोक देवाला वेळच देत नाही. काम धंदा कुटुंब आणि फॅमिली, काम धंदा कुटुंब फॅमिली त्यांचं टार्गेट झाले. ह्याला म्हणलेलं दुनियादारी. तुम्ही देवाला वेळ कधी देणार? तुम्ही देवाला वेळ कधी देणार? प्रभू तुला विचारत की मला किती वेळ तुम्ही दिला. कारण देवातला श्रम कधी वेळ तर जात नाही. कारण मी देवाला कधी वेळ देणार? म्हातारपणी. बायबल सांगता प्रियांनो, आज तुम्ही परमेश्वराची वाणी ऐकली तर आपलं मन कठीण करू नका सांगितले. दुष्टात्मा मन कठीण करतो. आज जर तुम्हाला प्रभूची वाणी आली तर ती वाणी तुम्ही स्वीकारा, इग्नोर करू नका सांगितलं पवित्र शास्त्रामध्ये. होतं काय प्रियांनो, दुष्टात्मा मन कठीण करतो, तो प्रियांनो कर्मठ करतो, तो भडकून टाकतो आम्हाला देवाच्या सानिध्यापासून. म्हणून वचन सांगतं की तुम्ही देवाच्या सानिध्यात राहा. स्तोत्र संहिता पहिलं वचन 3 काय सांगतं की ते झाड कुठं लावलं होतं? पाण्याच्या प्रवाहाजवळ. आणि पाण्याचा प्रवाह म्हणजे आत्मिक संगती, एक जिवंत फेलोशिप. यू द लिव्हिंग वॉटर, ही द जीसस क्राइस्ट. तो जिवंत झाड म्हणजे येशू ख्रिस्त आहे आणि ते झाड म्हणजे मनुष्य प्रियांनो. ते झाड कुठं लावलं होतं? आणि ते आपल्या हंगामी फळ देते. पाने सुकले का नाही सुकले? का नाही सुकले? आणि ते झाड होतं पाण्याच्या प्रवाहाजवळ प्रियांनो. आणि ते वाहतं पाणी म्हणजे आत्मिक संगती आहे, एक आत्मिक फिलोशिप आहे प्रियांनो. तसं तुमचं आमचं जीवन देखील प्रियांनो पाण्याजवळ असेल, देवाच्या जवळ असेल, देवाच्या सानिध्यामध्ये असेल तर तुमची धार्मिकता कधी सुकणार नाहीये. झाडाची पत्ते म्हणजे धार्मिकता. नुसत्या चिंता, काळज्या, रोग, आजार, व्याधी काय होतं प्रियांनो? जीवन तुम्हाला खलास करून टाकते प्रियांनो आध्यात्मिक. म्हणून स्तोत्र 122:1 वचन सांगतं की ते मला म्हणले की चला प्रभूच्या भवनला. तेव्हा दाऊद म्हणतो मला आनंद झाला. प्रियांनो, आम्हाला आनंद पाहिजे कधी पण. मी नेहमी सांगतो प्रत्येकाला, आणि तो मेसेज आहे चूसिंग ऑफ द ब्राईड. 1-2 चुनामध्ये स्पष्ट म्हणले प्रॉफिटनी की तुमचं कर्तव्य की तुम्ही प्रभूच्या भवन मध्ये पाहिजे. कारण देव तुम्हाला कधी बोलू शकतो, ब्लेसिंग देऊ शकतो, देव तुमची कधी कान उघडणी करू शकतो, देव तुम्हाला कधी देवाची वाणी शक्ती प्रियांनो. आज विचार करा प्रियांनो, आज आम्ही देवाच्या जवळ असणं किती गरजेचं आहे. कारण प्रभूचे दास प्रभूच्या जवळ होते, संदृष्ट जवळ होते प्रभूच्या. त्यांचं एकत्र मिळणं फार वेगळं होतं देवाच्या भट्टीमध्ये प्रियांनो. आठवड्यात नाही प्रियांनो एकदा व्हायला प्रियांनो. आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात असणं फार गरजेचं आहे. कारण दुष्टात्मा आम्हाला बसून देत नाही प्रार्थनेमध्ये, सैतान आम्हाला बसून देत नाही देवाच्या सानिध्यामध्ये. त्या चिंता, काळज्या, रोग, आजार सुचून देत नाही प्रियांनो आम्हाला वचन. त्यासाठी प्रियांनो आम्ही देवाच्या सानिध्यामध्ये पाहिजे, देवाच्या जवळ पाहिजे प्रियांनो. तुम्ही जेवढा प्रियांनो देवाच्या जवळ राहताल ना तेवढं तुम्हाला ब्लेसिंग आहे, तेवढं तुम्हाला आशीर्वाद आहे. आणि देवातल्या श्रम कधी व्यर्थ जात नाही. तुमचे काम कधी तुम्हाला बी कळणार नाही प्रियांनो. कारण बायबल सांगतं की आमचा जो परमेश्वर आहे तो कार्य करणारा परमेश्वर आहे आणि देवाला कुठली गोष्ट अवघड नाही.
देवाला कुठली गोष्ट प्रियांनो अवघड नाहीये. जे मनुष्याला असंभव ते देवाला संभव आहे. मनुष्याला अशक्य देवाला शक्य आहे प्रियांनो. आम्ही अनेक लोकांचे प्रियांनो इथं उदाहरण पाहिलं पवित्र शास्त्रामध्ये की देवाने कसं कसं कार्य केलं आपल्या भक्तांच्या जीवनामध्ये. लॉर्डने कशा प्रकारे आपल्या लोकांची काळजी घेतली. जसं आम्ही नेहमीचं उदाहरण पाहतो की नेहमीच्या काळात किती दुःख होतं, यरुशलेममध्ये किती दुःख होतं. सगळे ते भिंत पडले होते, भगदाड पडले होते जेरुशलेमचे, वाईट दशा होती इस्रायल लोकांची. तरी प्रभूने नेहमीला उभं केलं आणि देवाने नेहमीच्या द्वारे ज्ञान प्रकट केलं इस्रायल लोकांमध्ये. आणि पुन्हा गॉडने प्रियांनो जेरुशलेमचे मोठमोठे भिंती बांधले मजबूत आणि नव्याने त्या लोकांना पुन्हा उभं केलं भवनमध्ये. आणि देव काय करतो? देव जीर्णोद्धार करतो. देव प्रियांनो पुनर्बांधणी करतो तुमच्या आमच्या जीवनामध्ये. देव रिपेअर करतो, देव तोडतो, मोडतो, बनवतो, घडवतो. फक्त आम्हाला देवामध्ये बसण्याची गरज आहे प्रियांनो. या देवातले श्रम कधी व्यर्थ जात नाही प्रियांनो. आम्ही आज जे बी वचन ऐकत आहोत ते वचन सुद्धा कार्य करते तुमच्या आमच्या जीवनामध्ये. देवाला ठाऊक आहे प्रियांनो की देवाचा जो टायमिंग जेव्हा आला नाही प्रियांनो, वेळ काळ आणि समय जेव्हा आला प्रियांनो, तेव्हा कुठलाही व्यक्ती शक्ती आड येऊ शकत नाही. एक देवाची योजना असते तुमच्यासाठी प्रियांनो. गॉड इज द प्लॅनिंग म्हणतो आपण. एक प्रभूची योजना असते, प्रभूचा एक संकल्प असतो, देवाचे एक प्लॅनिंग असतो तुमच्यासाठी. जेव्हा आपण बसतो प्रियांनो देवाच्या सानिध्यामध्ये, देवाच्या उपासनेमध्ये, भक्तीमध्ये, एक देवाचा प्लॅनिंग तोपर्यंत आमच्याकडे पेशन्स पाहिजे प्रियांनो. आम्ही तोपर्यंत थांबलं पाहिजे देवाच्या सानिध्यापर्यंत. आम्ही तोपर्यंत बसलो पाहिजे देवाच्या उपस्थितीमध्ये. आम्ही त्या दिवसापर्यंत देवाची वाट पाहिली पाहिजे. तुम्ही हन्नाचं उदाहरण घ्या. हाणाला मुलबाळ होतं का? हाणं वांजुटी होती प्रियांनो. हाणाने भवन नाही, हाणाने मूल होत नाही तोपर्यंत ती प्रियांनो देवाच्या सानिध्यामध्ये होते. ती रडत होती प्रियांनो जिवंत देव. तुम्ही सुद्धा रडा, तुम्ही प्रार्थना करा देवाला, विनंती करा देवाला. तुम्ही देवाला रडून प्रार्थना करा, एकमेकासाठी प्रार्थना करा. योगने आपल्या मित्रासाठी प्रार्थना केली, गॉडने योगचे मी दुःख दूर केले. दाऊदने प्रार्थना केली त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी, त्या देखील लॉर्डनी प्रार्थना ऐकून दुःख दूर केलं त्या इस्रायल लोकांची. जेव्हा जेव्हा दानिएलने प्रार्थना केली तर गॉडने दानिएलची प्रार्थना, एलियाची प्रार्थना ऐकली प्रियांनो, जोसेफची प्रार्थना ऐकली प्रियांनो. तोच समय आलाय की पुन्हा प्रार्थना करा प्रियांनो. किती संकट आले, किती इन्फेक्शन वाढलं, किती रोग निघले, किती आजार निघले, प्रार्थना करणं तुम्ही कधी सोडू नका प्रियांनो. सैतान काय करतो? सैतान तुम्हाला प्रार्थना करून देत नाही. एक छान मध्ये आर्टिकल वाचलं होतं, चिंता करणारा व्यक्ती प्रार्थना करत नाही आणि प्रार्थना करणारा व्यक्ती कधी चिंता करत नाही. हे नेहमी एक्झाम्पल लक्षात ठेवा. जो व्यक्ती चिंता करतो ना तो व्यक्ती प्रार्थना करत नाही, आणि जो व्यक्ती प्रार्थना करतो तो चिंता कधी करत नाही. कारण त्याला माहितीये की माझ्या प्रार्थना फळ मला एक दिवस जरूर मिळेल. मी जी प्रार्थना करतो त्या जिवंत देवाला प्रार्थना करतो. याकोब 5:13 काय सांगतं पहा. याकोब 5:13, बुक ऑफ द जेकब 5:13. तुम्हापैकी कोणी दुःख भोगीत आहे काय? कोण दुःख भोगीत आहे काय? त्यांनी प्रार्थना करावी. त्यांनी प्रार्थना करावी. कोणी आनंदित आहे काय? कोणाला आनंद झालाय काय? त्याने स्तोत्र गावे. त्याने स्तोत्र गावे. इथं लॉर्डनी याकोब 5:13 स्पष्ट, तुमच्यात कोणी दुःख भोगत आहे काय? दुःख आहे तुम्हाला, टेन्शन आहे, प्रॉब्लेम आहे, अडचणी आहे, संकट आहे प्रियांनो, नाना प्रकारचे संकट जो डोक्यामध्ये जीवनामध्ये, तर काय करा तुम्ही? फक्त प्रार्थना करा. आणि तुम्हाला आनंद झाला असेल तर तुम्ही काय करा? स्तोत्र गावा, म्हणजे आराधना करा प्रियांनो. आज आम्हाला प्रियांनो प्रार्थना करायचा समय. मत्ते 26:41 काय सांगतं पहा. इथे सुद्धा फार मोठी आज्ञा आहे प्रियांनो प्रभूने शिष्याला की काय केलं पाहिजे प्रियांनो. मत्ते 26:41. धन्यवाद लॉर्ड. 41 ना. जागृत राहा व प्रार्थना करा. याविषयी लॉर्डनी इथं बोध केला प्रियांनो आपल्या शिष्यांना. लॉर्डने स्पष्ट सांगितले प्रियांनो की जागते रहो, जागृत राहा व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे पण शरीर तुमचं कमजोर आणि अत्यंत अशक्त आहे. यस, तुम्ही परीक्षेत पडू नये, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागृत राहा व जागृत राहा व प्रार्थना करा. व प्रार्थना करा. आत्मा उत्सुक आहे का? आत्मा फार उत्सुक आहे तुमचा, आमचा देह अशक्त आहे. शरीर तुमचा कमजोर आहे.
इकडे सुद्धा गॉडने सांगितलंय प्रियांनो, तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा. प्रियांनो, प्रार्थना एक अशी चीज आहे की तुमचे बंधन तोडते प्रियांनो, आणि तुम्हाला प्रेयरचं उत्तर मिळणार. तुम्ही जेवढा वेळ तुम्ही पूर्वमध्ये बसणार तेवढं तुम्हाला प्रेयरचं उत्तर मिळणार. प्रार्थना कमी, उत्तर कमी. प्रार्थना जास्त, उत्तर जास्त. जर तुम्हाला ब्लेसिंग पाहिजे असेल, तुम्हाला अभिषेक बघायचा असेल, तर तुम्ही कंटिन्यू प्रार्थना करा प्रियांनो, निरंतर प्रार्थना करा. नाकाला श्वास कसा पहा, आम्ही कंटिन्यू घेतो ऑक्सिजन, तो बंद होतो का? नाक दाबा, आमचा जीव जाईल. प्रार्थना अशीच पाहिजे. कंटिन्यू तुमची प्रार्थना पाहिजे, टॉपिक मध्ये प्रार्थना पाहिजे. कंटिन्यू प्रेयर करा. तुम्ही डोळे झाकून प्रार्थना करा. देवा सांगते तुमचा वेळ तुम्हाला जेवढा वेळ मिळतो तुम्ही देवात तो व्यतीत करा प्रियांनो. कुठे तुमचा वेळ व्यर्थ जाऊ नका तू. कुठं वेळ तुम्हाला टाइमपास होऊ नका. तुम्हाला वेळ मिळाला प्रार्थना करा. देवाशी बोला. देवाला आपलं दुःख सांगा. एक मध्यस्थी प्रार्थना करा. विनंती करा. एकमेकासाठी प्रार्थना करा. एकमेकाचे ओझे व्हा. एकमेकासाठी रथ बदली करा प्रियांनो. कारण योगने काय केलं? योगने आपल्या मित्रांसाठी प्रार्थना केली. गॉडने ती प्रार्थना ऐकून योगची बी दुःख दूर केली. म्हणजे होतं काय? प्रार्थनेमुळे काय होतं? तुम्ही ज्यासाठी प्रार्थना करतो तो व्यक्ती सुटतो, पण तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. तुम्ही आजपासून प्रियांनो मध्यस्थी प्रार्थना करा. तुम्ही एकमेकासाठी प्रार्थना करा. आपल्या लोकांसाठी प्रार्थना, सेवकासाठी प्रार्थना, भाऊ बहिणीसाठी प्रार्थना, कौटुंबिक प्रार्थना, तुमच्या मुलांसाठी भी प्रार्थना करा. त्यांचा आत्मा नाश नको. त्यांचा आत्मा नाश नको व्हायला. नरकाच्या आगीत नको जायला. काय नरकाची आग काय साधी आहे का? पतन नको व्हायला कुणाचं. पापात पडू नये. कारण सैतानी शक्ती एवढी भयानक आहे की ती काय करते प्रेम? पतन करते मनुष्याचं. पाडून टाकते मोहात आणि पापात. आणि दाऊदचं काय झालं? व्यभिचारात पडला. शर्मोनचं काय? शर्म व्यभिचारात पडला. सॅमसन व्यभिचारात पडला. बिलाम विकल्या गेला धनासाठी. ह्यांचं काय झालं प्रेमो? हे प्रार्थनेशी धार्मिक लोक होते, विश्वासात मजबूत होते, फेथफुल व्यक्ती होते, प्रार्थना योद्धा होते, तरी बी त्यांचं पतन झालं प्रेमो. विचार करा तुम्ही आम्ही काय. एवढे धार्मिक लोक होते, प्रार्थनाफुल लोक, पॉवरफुल व्यक्ती होते, ज्यांच्याकडे आराधना होती, उपासना होती, स्तुती स्तवन होतं, द्वारपाल होते, गायक होते, भवन होतं, यरूशलेमची उपस्थिती होती, तरी ह्यांचं पतन झालं. तर तुम्ही आम्ही काय? म्हणून गॉड म्हणतो की तुम्ही जागते रहो. परीक्षा होणार, अडचणी येणार, त्रास होणार, पण प्रार्थना करा. जे तुमचा विरोध करतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जे तुम्हाला त्रास देतील त्यांच्यासाठी प्रार्थना करा. ज्याची तुम्हाला गरज आहे त्यासाठी प्रार्थना करा. अडचणी येतात ते प्रार्थना करा. संकट येतात ते प्रार्थना करा. काहीतरी तुम्हाला घ्यायचंय प्रार्थना करा. कोणाला काहीतरी द्यायचंय प्रार्थना करा. तुम्हाला निराशा आली प्रार्थना करा. खिन्नता आली प्रार्थना करा. मन अस्वस्थ आहे प्रार्थना करा. घरचा माहोल बिघडलाय प्रार्थना करा. लगेच प्रार्थना करा प्रियांनो. मला आठवतं पंडित रमाबाईचं उदाहरण प्रियांनो, की त्यांना त्या दासीला एवढे संकट होते त्या केडगाव मिशन मध्ये, पण ती बहीण, ती माता त्या एवढी प्रार्थनाशील होती प्रियांनो की ती फक्त प्रार्थनाच करायची प्रियांनो. रडून रडून प्रार्थना करायची प्रभूला. तिला प्रार्थनेचं उत्तर मिळायचं प्रियांनो. वामनराव टिळक त्यांचं जीवन काय? त्यांचं जीवन सुद्धा प्रार्थनेशील होतं प्रियांनो. त्यांच्या मी मॅगझिन वाचतो, आर्टिकल वाचतो की ते बी कशी दुःखातनं कष्टातनं जीवन जगत होते, पण त्यांचं एकच साधन प्रेयर 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 प्रेयर, प्रार्थना करत होते. आज तर आपला गॉड जिवंत इजलेवी. आम्ही किती प्रार्थना केल्या पाहिजे. अनेक लोक प्रार्थना करते. तुम्ही सुद्धा प्रार्थना करा आणि प्रार्थना करणं कधी बंद करू नका. आणि विशेष प्रियांनो, आठवड्यातनं एकदा का होईना प्रियांनो देवाच्या सानिध्यामध्ये राहणे गरजेचं आहे प्रियांनो. आज विचार करा प्रियांनो, देवाचं नसेल तर आम्ही कोणाला प्रार्थना केली असते? आम्ही आमचं गाणं कोणाला सांगितलं असतं? आम्ही आमचं दुःख कुठं व्यतीत केलं असतं प्रियांनो जर प्रार्थना नसली असती तर? याकोबचं पत्र आम्हाला एवढं बोध करतं प्रियांनो, एवढं शहाणपण देतं. याकोबचा अध्याय एवढा चांगला आमच्यासाठी आहे की एक सत्य शिक्षण आम्हाला देतं याकोबचं पत्र प्रियांनो. वाचा याकोबचं पत्र पहिला वचन 2 काय सांगतं पहा, की कशा प्रकारे जीवन तुमचं परिपूर्ण होईल. याकोबचं पत्र पहिला अध्याय वचन 2 काय सांगतं पहा. किती एकदम मजबूत वचन आहे तुमच्या जीवनासाठी. माझ्या बंधूंनो,
नाना प्रकारच्या संकटांनी हा तुमची परीक्षा होते, तुमची परीक्षा होते, तेव्हा तुम्ही केवळ केवळ आनंदच आनंदात माना. तुम्हाला ठाऊक आहे तुम्हाला ठाऊक आहे की तुमच्या विश्वासाची परीक्षा उतरल्याने धीर उत्पन्न धीर उत्पन्न होतो आणि धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या. काय सांगतं वचन? ज्यांचा विश्वास आहे त्यांच्या परीक्षा होणार. देव कोणाची परीक्षा घेतो? जे लोक विश्वासात आहे, मजबूत विश्वासात आहे, भक्तिमान जीवन आहे, धार्मिक जीवन आहे, सत्याने चालतो, सत्य प्रीचिंग करतो, संकट होणार, दुःख येणार, अडचण, तरी बाबा सांगतं की तुमच्यामध्ये धीर उत्पन्न होतो. प्रियांनो, तुमच्यामध्ये परमेश्वर धीर निर्माण करतो. कशासाठी? यासाठी की तुम्ही कशातही उणे न होता सिद्ध परिपूर्ण होण्यासाठी प्रियांनो, संकट दुःख आमच्या जीवनामध्ये येतात. आम्ही काय केलं पाहिजे? आम्ही शांत राहून फक्त प्रार्थना केली पाहिजे. शांत राहण्यामध्ये तुमचा विजय. प्रियांनो, तुम्ही शांत राहा प्रियांनो, त्यात तुमचा विजय. देवाला काम करू द्या प्रियांनो कधी पण. देवाची योजना वेगळी असते. जेव्हा आम्ही आमच्या बुद्धीचा वापर करत नाही, देव काम करत नाही. तेव्हा तुम्ही फक्त शांत राहा. देवा तुम्ही काम करा. मी शून्य झालोय देवा, मी रिक्त झालोय, मी नम्र झालोय. तुम्ही जेव्हा पूर्णपणे अवलंबून राहता ना प्रभूवर, देव कामाला सुरुवात करतो. देवाला ठाऊक आहे तुमची कमजोरी काय, गॉडला ठाऊक आहे तुमची किती कॅपॅसिटी, गॉडला ठाऊक आहे तुमची काय अडचणी. देवापासून काय लपत नाही आणि काय छपत नाही प्रियांनो. पण देव तुम्हाला परखत असतो, देव तुम्हाला चाळत असतो, देव तुम्हाला बघत असतो की तुम्ही काय करता. त्यावेळेला आम्ही फक्त प्रियांनो प्रार्थना केली पाहिजे. दाऊद म्हणतो पहा, स्तोत्र संहिता 139 मध्ये 3, 4, 5 काय सांगतो पहा. स्तोत्र संहिता 139, बायबल बंद करू नका. 139, 3, 4, 5 काय सांगतो पहा. 3, 4, 5. तू माझे चालले व माझे निजणे बारकाईने पाहतो. देव कसा बघतो तुम्हाला? बारकाईने पाहणं म्हणजे टकमक. हा, आणि माझ्या एकंदर वर्तन क्रमाची माहिती तुला आहे. देवाला सगळी माहिती आहे. तुमचा वर्तन क्रम काय, तुमचा उपक्रम काय, तुमचं जीवनाचं सार्थक काय, सगळं ठाऊक आहे गॉडला. पुढे, हे परमेश्वरा माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. विचार करा, तुम्ही उद्या काय बोलणार आहे, तुम्ही कोणासाठी प्रार्थना करणार आहे, तुमच्या मुखातनं काय निघणार आहे, हे तर ऑलरेडी लिहिलं ऍडव्हान्स मध्ये. वचनाचा पुन्हा IP वचन येते. हे परमेश्वरा माझ्या मुखातून असा एकही शब्द येत नाही की तो तुला मुळीच ठाऊक नाही. देवाला काय माहित नाही? देवाला ठाऊक आहे की तुमच्या मुखातनं काय वाणी निघणार आहे, तुम्ही कशासाठी प्रार्थना करणारे, कोणासाठी प्रार्थना करणारे, काय मध्यस्थी करणारे, कोणासाठी संभाषण करणारे, काय प्रीचिंग करणारे, काय मेसेज देणारे, इथं गॉडला ऑलरेडी ठाऊक आहे. पुढं, तू मागून पुढून मला घेरले आहे. देवाने घेरलं तुला चारी बाजूने. पुढे, माझ्यावर तू आपला हात ठेवला आहे. देवाचा हात आहे तुमच्या डोक्यावर प्रियांनो, पण दिसतो का आम्हाला? पण देवाचा हात नेहमी आमच्या डोक्यावर असतो. पुढे, हे ज्ञान माझ्या कल्पनेपलीकडचे आहे. बोले. पुढे, हे अगम्य. पुढे, हे माझ्या आवाक्याबाहेर आहे. पुढे, मी तुझ्या आत्म्यापासून कुठं जाऊ. पुढे, मी तुझ्या समक्षतेपासून कुठे पडू. मी वर आकाशात चढलो तरी तिथे तू आहेस. अधोलोके मी आपले अंथरूण केले तरी पहा तिथे तू आहेस. पुढे, मी प्रभात पंख धारण करून
समुद्राच्या अगदी पलीकडच्या तीरावर हा. जाऊन राहिलो तरी तेथेही तुझा हात मला नेईल. विचार करा प्रियांनो, कुठे तुम्ही गेले तरी प्रभू तुमच्या बरोबर आहे. कुठेही जावा तुम्ही, कुठेही जावा, किती मी दुःख असलं प्रियांनो तरी देव तुम्हाला कधी सोडत नाही, हे लक्षात ठेवा. कधी लाईफमध्ये मी तो अनुभव घेतलाय. 23-24 वर्षामध्ये प्रियांनो देव कधी आम्हाला सोडत नाही. देव फक्त आम्हाला परखत असतो कधी पण. एशिया 44 वचन 2 आणि 3 काय सांगतं पहा. एशिया 44 2 आणि 3. 44. परमेश्वर तुझा निर्माण करता, बरोबर. गर्भस्थानापासून तुला घडणारा व सहाय्य करता असे म्हणतो. हे माझा सेवका याकोबा, माझा निवडलेला येशू विना भिवू नको. कारण मी तृषित भूमीवर पाणी आणि वृक्षभूमीवर जळदारा होती. बस बरोबर. वाचा. परमेश्वर तुझा निर्माण करता गर्भस्थानापासून तुझा घडवणारा व सहाय्य करता असे म्हणतो की हे माझ्या सेवका याकोबा माझ्या निवडलेल्या येशूना भिवू नको. आईच्या गर्भापासून देवाने तुला परखले प्रियाने. आणि ह्या पुढचे जे बी तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत प्रभू तुमच्या बरोबर आहे. हे नेहमी लक्षात ठेवा की जर परमेश्वर तुमच्या बरोबर आहे तर कधी भिवू कुठल्या व्यक्तीशी. काय होणार नाही प्रियाने. विचार करा, गॉडने किती सांभाळला आम्हाला या दिवसामध्ये. रोज सांभाळते, यापुढे देखील आम्हाला सांभाळणार. चिंता काळजी येतात प्रियांनो, कधी दुःख येतं, संकट येतं, यातना येतात, निराश होतो, खिन्न होतो, दुःखी होतो, एक तुटलेली अवस्था येते प्रियांनो. तर बायबल काय सांगतं की भिवू नको, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. तो तुमच्या बाजूने लढेल. कारण सूड घेणे परमेश्वराच्या हातात आहे, न्याय करणं परमेश्वराच्या हातात आहे. तो प्रभू जजमेंट आणेल. तुम्ही फक्त शांत राहा आणि देवाला काम करू द्या. जेव्हा देव काम करतो ना प्रियांनो, अद्भुत काम करतो परमेश्वर. आणि देवाच्या पुढे कोणीही थांबवू शकत नाही. कारण देवाला सर्व काही शक्य आहे प्रियांनो. देवाला सर्व गोष्टी परमेश्वर करू शकतो. पण देवाचा एक वेळ, काळ आणि समय प्रियांनो. देवाचा टायमिंग येतो ना प्रियांनो, तेव्हा अडकळणं बिलकुल येत नाही, अडचणी येत नाही, प्रॉब्लेम येत नाही. म्हणून प्रियांनो नेहमी जे करता तुम्ही देवाची इच्छा नाही करा. देवाची इच्छा फार वेगळी असते. देव मला का घेऊन जातो दुःखातनं, कष्टातनं, त्रासातनं. देव बनवतो प्रियांनो. देव तोडतो, मोडतो, बनवतो, घडवतो, रिपेअर करतो. तो कारागीर आहे, तो कुंभार आहे, आम्ही माती आहे. तो रोज आम्हाला बनवतो, रोज तोडतो, रोज मोडतो, रोज बनवतो. कारण प्रभूची इच्छा की आम्ही बनलं पाहिजे एक चांगलं पात्र. हे परिपूर्णता गाठण्यासाठी प्रियांनो देव आमच्या उणिवा दूर करतो. आमच्यातली कमतरता दूर करण्यासाठी, आमच्यातली कमजोर दूर करण्यासाठी प्रियांनो देव आम्हाला घेऊन जातो अशा धोपट मार्गाने. संकटात घेऊन जातो, दुःखात घेऊन जातो प्रियांनो. अडचणी येतात, कधी कधी एकटेपणा पडल्याचा आभास येतो लाईफ मध्ये, तरी सुद्धा परमेश्वर आमच्या संगती असतो. तो कधी आता सोडत नाही, तो कधी टाकत नाही. तो आम्हाला पाहत असतो आम्ही काय करतो. आम्ही प्रार्थना केली पाहिजे, आम्ही अशा आम्हाला आराधना केली पाहिजे. आणि पौल सिलास जेव्हा होते प्रियांनो त्या बंदी शाळेमध्ये, तर पौल सिलासने फक्त प्रार्थना केली, आराधना केली. त्यांचे साखळदंड गळून पडले आणि जेलरच्या कुटुंबाचं परिवर्तन झालं. फक्त प्रार्थना करा आणि फक्त आराधना करा प्रियांनो. देव तुम्हाला आशीर्वाद देईल. Yeah.